नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री रामरक्षा या स्तोत्राचं दररोज पठण केल्यामुळे काय फायदे होतात हे पाहणार आहोत. त्याचबरोबर हा रामरक्षा सिद्ध कशी करावी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला अशुभ शक्तीचा किंवा राहू केतूचा त्रास होत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली कर्जमुक्ती व्हावी किंवा कर्ज वसुली व्हावी, यासाठी तुम्ही दररोज नित्यनेमाने रामरक्षा स्तोत्राचं पठण करायला हवं. तर आपण जाणून घेणार आहोत की रामरक्षा या स्तोत्राचं सर्वप्रथम महत्त्व. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ म्हणजेच रक्षणकर्ता राम असा आहे मैत्रिणींनो. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हटलं जातं. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असं लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठं आदर्श आपल्या पुढे घालून दिलेलं आहे. मैत्रिणींनो, बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितलेलं आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. म्हणून आपण या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 9 एप्रिलपासून आपण एक अतिशय प्रभावी सेवा, 13 दिवसांची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. रामनवमीपर्यंत, गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत तुम्हाला ही सेवा नक्कीच करायची आहे. तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे बघा. तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे किंवा स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करून झाल्याच्या नंतर सकाळी दररोज सकाळी लवकरात लवकर तुम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात करायची आहे. आता ही रामरक्षा स्तोत्र कोण म्हणू शकतं, तर महिला, पुरुष, कुमार वयातील मुलींना तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी बघा. कारण त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात आणि मुलांनासुद्धा आपल्या व्यवस्थित संस्कार झालेले दिसून येतात मुलांवरती आपल्या. तसंच नित्य रामरक्षा पठण जर आपण केलं ना, तर आपल्यामध्ये शक्ती उत्पन्न होते आणि ते आपले सदा सर्व काळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी, त्याच्यापासून निश्चित त्यांना फायदा झालेला दिसून येईल. तर मैत्रिणींनो, सुरुवात कधी करायची रामरक्षा करण्याला, तर कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करायची. शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. या प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा, याप्रमाणे चढत्या क्रमाने आपण वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणायचा आहे. याला आपण काय म्हणतो, अनुष्ठान म्हणतो. अनुष्ठान म्हटलं की त्याच्या नियमांचं पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींनो. नियम म्हणजे काय, तर ज्या वेळेमध्ये आपण रामरक्षा चं अनुष्ठान करणार आहोत, या वेळेमध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. लोकांना वाईट बोलायचं नाही आहे, अपमान करायचा नाही आहे त्यांचा. तसंच परान्नसुद्धा खायचं नाही आहे या वेळेमध्ये. तसंच रामरक्षा स्तोत्र हा अत्यंत प्रभावी असा मैत्रिणींनो स्तोत्र आहे. याचं महत्त्व तुम्हाला नक्कीच जाणवून येईल जर तुम्ही हा स्तोत्र दररोज 13 वेळा पठण केला ना नवरात्रीमध्ये, तर त्याचं महत्त्व तुम्हाला नक्कीच कळेल. अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रपर्यंत दररोज 13 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. रामरक्षा यामुळं काय होते, सिद्ध होते. आता रामरक्षा कशी सिद्ध होते, तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा आपण करू शकता. किंवा जर तुम्हाला गुढीपाडव्याला सुरुवात करायला काही प्रॉब्लेम असेल, तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे, अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये दररोज 13 वेळा पठण करायचे आहे. यामुळं रामरक्षा सिद्ध होते. रोज फक्त नियम म्हणजे याचा अजून एक नियम तुम्हाला सांगायचा राहिला, तर रोज एकदा ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळी म्हटल्यानं रामरक्षा सिद्ध होते.
तर काय करायचं आहे बघा, ज्या ठिकाणी आपण म्हटलो आहे म्हणजे सुरुवात केली आहे, ज्या घरामध्ये असेल, वास्तूमध्ये असेल, त्याच घरामध्ये आपल्याला ती पूर्ण करायची आहे. इतरत्र इकडे तिकडे आता आपण कधी कधी मध्येच आपल्याला गावी जावं लागतं किंवा बाहेर प्रवास करावा लागतो. अशा वेळी आपण तसं करायचं नाही. तर शक्य असेल तर प्रवास टाळायचा. पण ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये सुरुवात केलेली आहे अनुष्ठानाला, त्याच ठिकाणी आपल्याला अनुष्ठान करून पूर्ण करायचं आहे मैत्रिणींनो, तरच रामरक्षा सिद्ध होते. तर आता ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये दररोज 13 वेळा याचं पठण करायचं आहे. जर ज्या लोकांना शक्य नाही त्यांनी अश्विन प्रतिपदापासून सुरुवात करायची, ते शारदीय नवरात्रीमध्ये 13 वेळा पठण करायचं आहे. रामरक्षा यामुळे सिद्ध होते. तर रामरक्षा चे तुम्हाला फायदे माहीत आहेत का बघा. तर जर तुम्ही दररोज रामरक्षा पठण करत असाल ना, तर जी काही अशुभ शक्ती असते आपल्या आजूबाजूला, अशुभ शक्ती असते, त्या अशुभ शक्तीपासून आपलं बचाव होत असतो या रामरक्षेमुळे. तसंच ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये राहू केतू महादशेचा त्रास असेल, तर त्यांना जर दररोज नित्यनेमाने हे लोक जर पठण करत असतील रामरक्षेचं, तर या त्रासातून त्यांची मुक्ती होते. तसंच जर बघा आपल्याला एखादं खूप मोठं कर्ज झालं असेल आणि असं वाटतं की आपल्याला कर्जमुक्ती व्हावी किंवा कर्ज वसुली, यासाठी आपण ही रामरक्षाचं दररोज पठण नित्यनियमाने करू शकतो. आता मैत्रिणींनो, या रामरक्षेमध्ये ना प्रत्येक अवयवाचं स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचं सतत पठण केलं ना, तर त्याचं स्वतंत्र फल आपल्याला मिळत असतं. तर मैत्रिणींनो, रामरक्षा आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करावी. त्याचा अतिशय लाभदायक असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मैत्रिणींनो, रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळीच म्हणावी. वेळ आणि जागा बदलू नये हा महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवा. तसंच त्या आजारपणात अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते. तुम्हाला जो आजार आहे त्याप्रमाणे तुम्ही या रामरक्षेमधील श्लोक पठण करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या आजारपणापासून नक्कीच मुक्ती मिळते. तसंच या श्लोक पठणाचे 15,000 पाठ जप करणं, जपाच्या बरोबरीने आजारी जी व्यक्ती आहे ना, व्यक्तीच्या नावानं अभिमंत्रित केलेलं श्री रामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवायचं. म्हणजे त्या व्यक्तीची आजारपणातून त्वरित मुक्तता होते. मैत्रिणींनो, बघा काय करायचं, रामरक्षा सिद्ध यंत्र घ्यायचं आणि या यंत्र जवळ दररोज त्या आजारी व्यक्तीच्या बरोबर ठेवायचं. तसंच 15,000 पाठ जप आपल्याला या रामरक्षा श्लोकाच्या पठणाचं करायचं आहे. मैत्रिणींनो, रामरक्षा या शब्दाचाच अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या सुटण्यासाठी किंवा कर्जमुक्ती होण्यासाठी, अशुभ शक्तीपासून आपला बचाव करण्यासाठी आणि महादशेच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी हा उपाय तुम्ही, ही सेवा नक्की करायला हवी. तर येत्या गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये तुम्ही दररोज करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजेच शारदीय नवरात्रामध्ये दररोज 13 वेळा याचं पठण नक्की करायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.